नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा, विषय इंग्रजी, टॉपिक 3.4 इंटरव्ह्यू यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्हिटी A1 त्यातील पहिलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ द टेक्स्ट. टेक्स्टच्या मदतीनं खाली दिलेले जे काही स्टेटमेंट आहेत, जे विधान आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर बघा, स्टेटमेंटची सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे. टू लर्न अबाउट मेडिटेशन यू हॅव टू सी. आता हे स्टेटमेंट आपल्या टेक्स्टच्या मदतीनं कंप्लीट करायचे. तर आता त्यानंतरच्या ब्लँक स्पेसमध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, तर टू लर्न अबाउट मेडिटेशन यू हॅव टू सी हाऊ युअर माइंड इज वर्किंग. त्यानंतर खाली दिलेले आहे की वॉच युअर थिंकिंग. नंतर आहे डू नॉट, नंतर ब्लँक स्पेस दिलेली आहे. तर डू नॉटच्या नंतर आपण लिहू करेक्ट इट. त्यानंतर दुसरं डू नॉट दिलेलं आहे समोर, त्याच्यासमोर आपण लिहिणार सप्रेस इट. त्याखाली बिगिन टू लर्न आणि एक ब्लँक स्पेस दिलेली आहे. तर बिगिन टू लर्न टू ऑब्झर्व. जस्ट वॉच थॉट डू नॉट आणि नंतर पुन्हा ब्लँक स्पेस आहे. तर जस्ट वॉच थॉट डू नॉट करेक्ट इट अँड देन यू विल लर्न द बिगिनिंग ऑफ मेडिटेशन. तर हे अशा पद्धतीने आपण ब्लँक स्पेसमध्ये काही माहिती भरून आपण हे स्टेटमेंट्स कंप्लीट केलेले आहेत. यामधील सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग अँड करेक्ट देम. की खाली दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इनकरेक्ट स्टेटमेंट कोणकोणते आहेत, चुकीचे स्टेटमेंट कोणकोणते आहेत, तर त्या चुकीच्या स्टेटमेंटला आपल्याला करेक्ट करायचं आहे, दुरुस्त करून लिहायचं आहे. तर आपण पाहू कोणते करेक्ट आणि कोणते इनकरेक्ट आहेत. तर पहिला आहे वन वॉन्ट्स ऑदर टू चेंज. वन वॉन्ट्स ऑदर्स टू चेंज हे करेक्ट स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे याला करेक्ट करण्याची आवश्यकता नाही. बी, वन कॅन गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी. का दिले, वन कॅन गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी. हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. मग हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, तर याला आपण करेक्ट कशा पद्धतीने करू, तर वन कॅन नॉट गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी जस्ट डू नॉट बी इट. अशा पद्धतीने याला करेक्ट करता येईल. त्यानंतर थर्ड जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट सी, अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ ग्रीड डज नॉट एन्श्युअर फ्रीडम फ्रॉम ग्रीड. तर हे सुद्धा इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. याला करेक्ट कशा पद्धतीने करता येईल, वेन यू अंडरस्टँड ग्रीड यू विल बी फ्री ऑफ ग्रीड. स्टेटमेंट डी आहे, लर्निंग इज अ फायनाईट प्रोसेस. हे सुद्धा इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. याला आपण करेक्ट करू. स्टेटमेंट डी आहे, लर्निंग इज अ फायनाईट प्रोसेस. जे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे ते करेक्शन केल्यानंतर अशा पद्धतीने होईल, वन्स यू बिगिन टू लर्न देर इज नो एंड टू लर्निंग. यानंतर ॲक्टिव्हिटी A2. A2 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे, इज अन एज्युकेटेड पर्सन द सेम ॲज डिग्री होल्डर. की सुशिक्षित व्यक्ती हा डिग्री होल्डर एखाद्या पदवीधरासारखाच असतो का, असं याला म्हणायचं आहे. तर आपण पहिले त्याचं उत्तर लिहू. ॲन एज्युकेटेड पर्सन इज वेल रीड, लर्नेड अँड हॅज नॉलेज. ही ऑल्सो नोज हाऊ टू मेक प्रोडक्टिव्ह यूज ऑफ दॅट नॉलेज. ही हॅज गुड व्हॅल्यूज अँड डज नॉट व्हायोलेट द राईट्स ऑफ अदर्स. He is cultured and courteous. A degree holder merely has a knowledge. He may or may not have
दी अदर क्वालिटीज. आता यामध्येच जो काही सब क्वेश्चन आहे तो आहे मेक अ लिस्ट ऑफ बिहेवियर्स इन एज्युकेटेड पीपल दॅट यू फाइंड अनॲक्सेप्टेबल. की जे काही सुशिक्षित लोक असतात या सुशिक्षित लोकांच्या वर्तनामध्ये जे अनॲक्सेप्टेबल आहे, जे आपण स्वीकारू शकत नाही, असं काय काय तुम्हाला दिसतं. तर बऱ्याचशा लोकांमध्ये काय असतं, तर त्याचं उत्तर आपण लिहू अरोगन्स, की ज्यांच्यामध्ये उद्धटपणा असतो. एक्सेसिव्ह ॲम्बिशन, अतिमहत्त्वाकांक्षा असतात. क्रुएल्टी टू ॲनिमल्स, की प्राण्यांवर ते क्रूरपणा दाखवतात. लॅक ऑफ कंपॅशन फॉर दोज लेस फॉर्च्युनेट दॅन हिम ऑर हर, की त्यांच्यापेक्षा जे कमी सुदैवी आहेत अशा लोकांवर ते दया दाखवत नाहीत. यामधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे सजेस्ट व्हॉट यू वूड डू इन द फॉलोइंग सिच्युएशन, की खाली काही परिस्थिती दिलेली आहेत, या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं असतं किंवा तुम्ही काय कराल अशा पद्धतीचा एक प्रश्न ही ॲक्टिव्हिटी यांनी या ठिकाणी विचारलेली आहे, ते आपण बघूया. तर पहिली सिच्युएशन त्यांनी दिली, युअर व्हेरी क्लोज फ्रेंड हॅज बीन यूजिंग अ फेक सोशल मीडिया अकाउंट टू प्ले प्रँक्स ऑन अदर्स अँड इज नॉट रेडी टू स्टॉप इन स्पाईट ऑफ सेव्हरल अटेम्प्ट्स बाय यू, की तुमच्या जवळचा तुमचा मित्र किंवा मैत्रीण एखाद्याची थट्टा उडवण्यासाठी, प्रँक करण्यासाठी एक फेक अशा पद्धतीचं खोटं असं सोशल मीडिया अकाउंट चालवत आहे आणि बरेचसे प्रयत्न करून तुमच्याकडून बरेचसे प्रयत्न केले गेले असूनसुद्धा तो असं करायचं थांबला नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तर त्याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल, आय विल ट्राय टू स्टॉप हिम ऑर हर अगेन अँड अगेन, रिमाइंडिंग हिम ऑर हर of the dangers of what he or she is doing. In spite of that, if he or she continues, I will wash my hands of the matter. You can take a horse to the water, but you can't make it drink. I will perhaps start keeping some distance from him or her. त्यानंतर सिच्युएशन बी आहे, यू आर गोईंग थ्रू अ क्रायसिस दॅट इज मेकिंग यू शॉर्ट टेम्पर्ड, की तुम्ही एका संघर्षाच्या परिस्थितीतून जात आहात ज्याच्यामुळे तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड झालेले आहात, जे तुम्हाला शॉर्ट टेम्पर बनवते, तुम्हाला खूप लवकर राग येतो. अँड इम्पेशंट, कधी कधी तुम्ही उतावळे बनता, अस्वस्थ वाटतं तुम्हाला. ड्यू टू विच यू एंड अप कॉझिंग हार्म टू युअर फॅमिली अँड फ्रेंड्स, की तुम्ही तुमच्या या गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्या कुटुंबाला दुखवता. दे हॅव स्टार्टेड कंप्लेनिंग अबाउट इट क्वाईट ऑफन, की बऱ्याच वेळेस किंवा पुष्कळदा ते याबद्दल तुमच्याकडे तक्रार करतात. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल? तर आपल्याला लिहिता येईल, आय विल एक्सप्लेन माय प्रॉब्लेम्स ब्रीफली टू माय फॅमिली अँड फ्रेंड्स. आय विल टेंडर माय ॲपॉलॉजीज to them and then I will ask help from them or someone else I respect. I will also start yoga or meditation to calm yourself or to calm myself. त्यानंतर सिच्युएशन सी आहे, one particular friend of yours is always late for college, social functions, movies, etc. and delays everyone, की तुमचा एक विशिष्ट मित्र किंवा मैत्रीण आहे की जो किंवा जी नेहमी कॉलेजला, एखाद्या सोशल फंक्शनला किंवा मूवीजला लेट येते किंवा लेट येतो आणि त्याच्यामुळं सर्वांनाच उशीर होतो. मग अशा सिच्युएशनमध्ये काय कराल तुम्ही? तर त्याचं उत्तर, आय विल वॉर्न दिस फ्रेंड सेव्हरल टाइम्स. इफ ही शी परसिस्ट then I will give an ultimatum that the next time I will live without him or her and stick to what I have said. After being left behind a few times, I am hopeful he or she will learn to be punctual.
नंतर एक सिच्युएशन आहे, सिच्युएशन डी. यू रिअलाइज दॅट यू नो लॉंगर वॉन्ट टू परस्यू युअर स्टडीज इन द स्ट्रीम यू हॅव सिलेक्टेड. की तुम्ही एखादा जो अभ्यासक्रम किंवा शाखा निवडलेली आहे तर हा तुम्हाला चालू ठेवायचा नाही अशी जर तुम्हाला जाणीव झाली तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर आन्सर, आय विल courageous enough to change over to the stream I like, even though this may means losing a year or falling behind my friends. I can make new friends, and if I am finally happy, it is worth losing a year. यानंतर ॲक्टिव्हिटी A3 आहे. A3 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे, कन्सल्ट द थेसॉरस अँड नोट डाऊन सिनॉनिम्स फॉर ऑर्डिनरी. की आता थेसॉरस आपल्याला थेसॉरसमध्ये पाहायचं आहे आणि थेसॉरसला रेफर करून आपल्याला ऑर्डिनरी या शब्दाचे सिनॉनिम लिहायचे आहेत. तर ऑर्डिनरी या शब्दाचे सिनॉनिम आहेत युज्युअल, नॉर्मल, टिपिकल, कॉमन, बनल. तर ए आहे, अ सिनॉनिम ऑफ ऑर्डिनरी इज बनल. फॉर एक्झाम्पल, ही फाइंड्स इंग्लिश पोएट्री व्हेरी बनल. व्हेरी बनल मीन्स व्हेरी ऑर्डिनरी. आता या ठिकाणी आपण पाहिलं, सिनॉनिम आपण लिहिले, एका शब्दाचा आपण वाक्यात उपयोगसुद्धा केलेला आहे. तर वर दिलेल्या काही शब्दांचा वाक्यात उपयोग आपण करू. तर पहिला दिलेला ऑर्डिनरी, द ड्रेस वॉज टू ऑर्डिनरी फॉर माय टेस्ट. दुसरा शब्द आहे ऑर्डिनरीसाठी युज्युअल, आय टूक माय युज्युअल रूट टू ऑफिस ऑन मंडे अँड गॉट स्टक इन ट्रॅफिक. तिसरा सिनॉनिम दिलेला आहे ऑर्डिनरीसाठी नॉर्मल, वी एक्सपेक्ट अ नॉर्मल मॉन्सून दिस इयर. चौथा शब्द दिलेला आहे टिपिकल, दिस इज अ स्वीट डिश टिपिकल ऑफ दिस एरिया. पाचवा शब्द दिलेला आहे कॉमन, वी एक्सपेक्ट पीपल टू हॅव इनफ कॉमन सेन्स नॉट टू स्पीट इन पब्लिक. आणि चौथा दिलेला आहे बनल, नॉट नोविंग व्हॉट टू से आय मेड सम बनल कमेंट्स अबाउट द वेदर. आता यानंतर आपण बी वर येऊ, की सिमिलरली फाइंड द मीनिंग अँड मेक यूज ऑफ द वर्ड्स ट्राईट, रुटीन, क्लिष्ट अँड रेग्युलर इन युअर ओन सेंटेन्सेस. या शब्दांचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे आणि त्या शब्दांचा अर्थ शोधून त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तर पहिला शब्द आहे ट्राईट. ट्राईट या शब्दाचा अर्थ होतो ऑफ अ रिमार्क और आयडिया लॅकिंग ओरिजिनली और फ्रेशनेस डल. याचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल, द एक्सप्लेनेशन गिवन बाय द ॲक्ट्रेस वॉज नॉट ओनली इरॅशनल बट ऑल्सो ट्राईट. सेकंड वर्ड दिलेला आहे रुटीन. रुटीन या शब्दाचा अर्थ होतो रेग्युलर और युज्युअल. मग त्याचा वाक्यात उपयोग, आफ्टर फिनिशिंग हर रुटीन जॉब्स द वेट्रेस वेंट होम. थर्ड वर्ड दिलेला आहे क्लिच्ड. क्लिच्ड या शब्दाचा अर्थ होतो अ सेइंग और रिमार्क दॅट इज मेड व्हेरी ऑफन अँड इज देअर फॉर नॉट ओरिजिनल अँड नॉट इंटरेस्टिंग. याला वाक्यात वापरायचं असल्यास, द कमेडियन क्लिच्ड comments fail to make an impression on the audience. Fourth word आहे regular. So what is the meaning of regular? Regular means happening or doing something often. आणि याचा यूज सेंटेन्समध्ये वाक्यात उपयोग, their regular practice and hard work helped them to win the match. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द टेबल वन इज डन फॉर यू. ही खाली दिलेला टेबल आपल्याला
पूर्ण करायचं आहे आणि एक तुम्हाला करून दिलेलं आहे. तर पहिल्या कॉलममध्ये आपण बघू की सिरियल नंबर दिलेले आहेत. त्यानंतरच्या कॉलममध्ये आहे द वर्ल्ड अराउंड यू आणि नंतरच्या कॉलममध्ये आहे व्हॉट वी शूड एम टू बी. तर पहिला जो वर्ड आहे द वर्ल्ड अराउंड यू कॉल अस आणि व्हॉट वी शूड एम टू बी एक करून दिलेलं आहे आपल्याला केअरिंग फॉर पीपल, एन्व्हायरमेंट, लाईफ. टेबलमध्ये दुसरा वर्ड आहे व्हायलेंट. व्हॉट वी शूड एम टू बी व्हायलेंट. तर कसं असायला पाहिजे आपण पीस लविंग, टॉलरंट, ब्रॉड माइंडेड. त्यानंतर द वर्ल्ड अराउंड तुमच्या बाजूचं जग कसं आहे ग्रीडी, लोभी आहे. तर तुम्ही कसं असलं पाहिजे किंवा आपण कसं असलं पाहिजे कंटेंटेड, समाधानी असलं पाहिजे, जनरस, कंपॅशनेट. द वर्ल्ड अराउंड यू फोर दिलेलं आहे करप्ट की तुमच्या आजूबाजूचं जग कसं आहे करप्ट आहे. व्हॉट वी शूड एम टू बी आपण कसं असलं पाहिजे ऑनेस्ट, सिन्सिअर, कन्सायन्शियस. यानंतरची A3 मधली तिसरी ॲक्टिव्हिटी आहे नोट डाऊन वेज इन विच यू कॅन मेक युअर लाईफ लेस ऑर्डिनरी इन टर्म्स ऑफ. आता तुमची खालील दिलेल्या संकल्पनांमध्ये लेस ऑर्डिनरी असं कमी सामान्य अशा पद्धतीचं जीवन हे कोणत्या मार्गाने करता येईल त्यासाठी खाली काही पॉईंट दिलेले आहेत. पहिला पॉईंट आहे ए युटिलायझेशन ऑफ टाईम. मग काय लिहिता येईल आपल्याला युटिलायझेशन ऑफ टाईम in proper manner can help a person set free from ordinary life. For this, one needs to be intensely passionate about the work he or she is doing. One can also search for innovative ways to spend spare time productively. For example, pursue a hobby during weekends, travel with a bunch of close friends, spend time introspecting and focusing on yourself. Such fruitful utilization of time will definitely help us to get out of mundane and ordinary lifestyle. Second point आहे pursuing goals other than material goals. यात आपल्याला लिहिता येईल pursuing goals does not only mean material goals. Goals can be non-materialistic and need not necessarily result in earning money. However, our goals should yield immense peace and pleasure. For some, seeking solace, knowledge, enrichment, or indulging in benevolent gestures would be a prime goal. Living such goals and pursuing them is an important step in pondering away from ordinary life and making a difference for yourself. त्यानंतरचा पॉईंट आहे पॉईंट सी nurturing relationship. So what is there in nurturing relationships? Nurturing relationships by going out the way can bring a positive change in ordinary lives. We can perform small acts of kindness to make our loved ones and even strangers happy. It works on the principle of receiving happiness by sharing happiness. Being helpful, communicative, friendly, and humble in our relationships would surely bring about a positive change in our routine life. Point D is being a better human being. Being a better human being does not mean being perfect. In fact,
It means to be aware of our imperfections and consciously work towards improving them. By taking efforts to evolve and improve, we become a better person. It thus deviates us from monotony and offers chances to explore life without any limitations. तर या ॲक्टिव्हिटीच्या पूर्णत्वेबरोबरच ॲक्टिव्हिटी A1, A2, A3 या ठिकाणी आपण पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.